हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी। तर मी निघाले आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे, खोपोलीपाली रोडच्या इकडचा 3-4 आम्ही पॉइंट असे कव्हर करणार आहे। वन नाईट स्टेसाठी गेलेलो। हा व्हिडिओ आहे डिसेंबरचा। इन डिटेल जर तुम्हाला रोडचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते। जर तुम्ही खोपोलीपाली रोडवर आलात तर नक्की या ऐतिहासिक जागेला भेट द्या, उंबरखिंड। तर आता आम्ही आलो आहोत ते उंबरखिंडच्या इथे। त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा, त्याच्यामध्येही तुम्हाला इन डिटेल्स मी सगळं दिलं आहे। कोकणात जाताना बरेच जण हा रोड वापरतात। इथून जवळ इमॅजिका आहे आणि पालीचा गणपती पण आहे। बल्लाळेश्वर अष्टविनायकमधला एक गणपती आहे। इथूनच जाताना पुढे आहेत। 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानचा पराभव केला। तीच ही जागा आहे समरभूमी उंबरखिंड। औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याने पुण्याहून मराठा स्वराज्यातील कोकणपट्टी व आरमार ताब्यात करण्यासाठी सरदार कारतलब खान यांना 30,000 फौजेनिशी कोकणावर पाठवले। या प्रचंड फौजेस लोणावळ्याच्या नजीकच्या घाटाच्या एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी मुठभर मावळ्यांसह धुळीस मिळवले। तो हा दिवस 2 फेब्रुवारी 1661। महाराजांनी याच उंबरखिंडीत त्याला असं अडकवलं की कारतलब खानला गुडघे टेकावे लागले। उंबरखिंड म्हणजे साधीसुधी जागा नव्हे, जणू बंदुकीची नळीच। महाराज या लढाईत स्वतः उतरले होते। मराठ्यांचा पराभव अशक्यच। कधी रायगडाला गेलात तर खोपोलीपाली रस्त्यावर आहे ही समरभूमी उंबरखिंड।
डिस्क्रिप्शनमध्ये सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, पण तो थोडाच दिलेला आहे, जास्त हिस्ट्री सांगितली नाही आहे. इन डिटेल्स हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, तुम्हाला इन डिटेल सगळं दिसेल त्याचे. आणि मी बरेचसे फोटो पण मी इथे कॅप्चर केलेले आहेत, तुम्हाला बघून आयडिया येईल. 3-4 वेळा गेला पाहिजे, चप्पट पाहिजे. तर मग काही आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा.